मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतायत, आपण थेट पाहूयात। लोगों में नेशन फर्स्ट की भावना तैयार हो रही है, मैं इसका स्वागत करता हूं। पुण्यातल्या व्यापाऱ्यांना धमकी आली आहे पाकिस्तानातून। तुर्कीचे सफरचंद त्यांनी त्याचा लिलाव बहिष्कार टाकला होता। सुरुवातीला ट्रेंडची सुरुवात झाली। पहिल्यांदा तर नेशन फर्स्ट ही भूमिका ज्या व्यापाऱ्यांनी स्वीकारली त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, कारण हा केवळ भारतीयांवर हल्ला नव्हता। पहलगामला झालेला हल्ला हा मानवतेवर झालेला हल्ला होता आणि मानवतेच्या हल्लेखोरांना मदत करणाऱ्यांना नाकारणारे आमचे व्यापारी अभिनंदनास पात्र आहेत। त्यांनी काळजी करायची गरज नाही। पाकिस्तानात घुसून पाकिस्तान उद्ध्वस्त करणारा भारत आहे आणि आता तर न्यूयॉर्क टाइम्सने सॅटेलाइट इमेज सहित पाकिस्तानचं सत्य बाहेर काढलेलं आहे। भारताला नखही ते लावू शकले नाही, पण त्यांना कसं आम्ही उद्ध्वस्त केलं। त्यामुळे कोणाच्याही पोकळ धमक्यांना भीक घालण्याची आवश्यकता नाही आहे। सगळ्यांना आम्ही प्रोटेक्शन देऊ। नेशन फर्स्ट या भूमिकेवर सगळ्यांनी अडिग राहावं। मी देखील तो निर्णय नुकताच समजून घेतलेला आहे। आमची त्या संदर्भात तयारी आहे। खंडपीठ हायकोर्टाने त्या ठिकाणी स्थापित केल्यानंतर जी काही सरकारची बाजू आहे ती अतिशय भक्कमपणे आम्ही मांडू। नाही, आम्हाला या निवडणुका महायुती म्हणूनच लढायच्या आहेत। आम्ही तिघजण एकत्रित आहोत। आमची महायुती आहे। अपवादात्मक काही ठिकाणी, कारण शेवटी कार्यकर्त्याची निवडणूक आहे, त्यामुळे कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये जिथे खूप तुल्यबळ असतं तिथे खूप जागा सोडता येत नाही। दोन्ही पक्षांच्या अडचणी असतात। तिथे अंडरस्टँडिंगने आम्ही वेगळे लढू, पण एखाद्या ठिकाणी अपवादात्मक परिस्थितीत वेगळं लढावं लागलं तरी एकमेकावर टीका न करता पॉझिटिव्ह प्रचार आम्ही करू। पण शक्यतोवर जेवढ्या जास्तीत जास्त ठिकाणी महायुती करता येईल त्या ठिकाणी महायुतीच आम्ही करू। पुण्यात काय संधी कमी असं आहे, कार्यकर्त्यांचं स्वाभाविक आहे, त्यांना त्यात दोष देता येत नाही। कारण कार्यकर्ते जे 5-5, 7-7 वर्ष काम करतायत त्यांना असं वाटतं आता आमची संधी आली, आम्हाला संधी मिळाली पाहिजे। हेच अंडरस्टँडिंग आमच्या तिघांमध्ये आहे। म्हणून आम्ही ज्यावेळेस बसलो त्यावेळेस हे सांगितलं की स्वाभाविक युती जिथे होऊ शकते त्या ठिकाणी स्वाभाविक युती केली पाहिजे। जिथे कठीण आहे तिथे वेगळं लढल्यानंतर पोस्ट पोल आम्हाला एकत्रित येता येईल। पोस्ट पोल मात्र म्हणजे जिथे युती एखाद्या ठिकाणी अपवादात्मक झाली नाही तरी पोस्ट पोल आमचं अलायन्स असेलच। सर, एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा होता नाशिकमध्ये गोपीचंद पडळकरांच्या रॅलीमध्ये लॉरेन्स बिश्नोईचे होर्डिंग्स झळकवल्या। मला सकाळी गोपीचंद पडळकरांनी त्या संदर्भात सांगितलेलं आहे आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही स्वतः या संदर्भात पोलिसांना सांगा आणि त्याच्यावर कठोर कारवाई करायला लावा। हे लॉरेन्स बिश्नोई वगैरे असे जे काही क्रिमिनल एलिमेंट आहेत हे कुणाच्या रॅलीत दिसणं, त्याचं महिमा मंडन करणं हे सहन होणार नाही आणि ज्यांनी त्या ठिकाणी त्याचे पोस्टर फटकवले असतील त्यांच्यावरही कारवाई होईलच। सर, पुण्यात पण जो मोर्चा निघाला होता त्याच्यामध्ये तिन्ही पक्ष हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढू अशा प्रकारचं वक्तव्य फडणवीस यांनी केलेलं आहे। त्याचबरोबर पुण्यातील व्यापाऱ्यांना पाकिस्तानमधून आलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते। व्यापाऱ्यांनी घाबरण्याची गरज नाही, प्रत्येकाला संरक्षण मिळेल। पाकिस्तानमध्ये जाऊन भारतानं त्यांना ठेचलेलं आहे, त्यामुळे व्यापाऱ्यांनी घाबरू नये अशा प्रकारचं वक्तव्य फडणवीसांनी केलेलं आहे।